त्यासाठी गिफ्ट आणलंय मी. थांब, दुसरं गिफ्ट आहे हे बघ. सोबत घेणार नाही, त्याच्या आधी असं बोलणं झालं की तू मला घेऊन दे, तू मला द्यायचं, पण ते सोबत घेणार आहे. तुझं बजेट फार मोठं आहे. अरे चिडती राव, असं कुठं असतंय काय, याला अर्थ आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओ मध्ये. आणि आजचा व्हिडिओची स्टार्टिंग आपली झालेली आहे दुसऱ्या गाडीतून. दुसरी गाडी म्हणजे आपली हाय रायडर, टोयोटा हाय रायडर आहे आज माझ्याकडे. तर बरेच लोक म्हणत होते की दादा दुसऱ्या गाड्या पण दाखव तुझ्या, तर आज आपण हाय रायडर दाखवणार आहेत आणि बघू आज बाकीचं कसं काय काय शेड्यूल होतंय. तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. ही गाडी तर आपल्या ज्या गाड्या आहेत त्यापैकी सगळ्यात भारी म्हणजे नाही का, फ्यूल चेन ही खूप भारी गाडी आहे. सनरूफ मध्ये एक गोष्ट अशी की इथलं जी ऍक्च्युअल मध्ये थोडंसं असं हेवीवालं कर्टन पाहिजे होतं, बट ते नाहीये तिथं. असं थोडं जाळीवालं आहे नाही का कर्टन, त्यामुळं थोडासा विषय होतो की गाडी जर उन्हात थांबवली तर लगेच गरम होती ह्याच्यामुळं फक्त. तर त्याला ऑप्शन असं आहे की आता माझ्या डोक्यात चालू आहे की ह्याला वरून फिल्मिंग करून घ्यावं काचेला नाही का, ब्लॅक कलरची, जेणेकरून गाडी गरम नाही व्हायची. आणि हे सगळं असं इंटेरियर आहे गाडीचं एकंदरीत सर्व. इथं सगळ्या सिस्टीम आहेत आणि इकडं इंजिनचं. तुम्हाला सांगतो ही गाडी आहे ना हायब्रिड गाडी, हायब्रिड इंजिन आहे. म्हणजे गाडी 60 पर्यंत असेल तर बॅटरीवर चालते 60च्या स्पीडपर्यंत, आणि त्याच्यावर गेली की पेट्रोलला शिफ्ट होती. त्यामुळे कंबाईनचा ॲव्हरेज निघतो. कंपनीने कितीचा ॲव्हरेज क्लेम केला माहिती का, 29चा. आणि मला भेटतो किती असं यूजमध्ये डेली 23-24 पर्यंतचा ॲव्हरेज भेटतो. त्यामुळं पैशाच्या मानाने गाडी खूप म्हणजे खूप हे परवडती गाडी चालवायला, कुठं पण जायचं जर असलं तर. कारण एवढा ॲव्हरेज म्हणलं भाई परवडणार, 100% परवडणार. आणि ह्याच्यामध्ये असं पण आहे की पर्टिक्युलर रेंजसाठी नाही का बॅटरी चार्ज झाली की टोटली ईव्हीवर चालू शकते गाडी, म्हणजे इलेक्ट्रिकवर. असं पण इथं फीचर्स आहेत. बाकी मग आतमधलं तर ह्या साईडला एवढे असे सिटिंग अरेंजमेंट आहेत. मागं 3 जण बसतात, पुढे 2 जण बसतात. आणि गाडी पण एक नंबर आहे कम्फर्टला. गाडी चालू केली, आता गाडी चालू आहे, बट थारमध्ये तुम्हाला असं थोडं व्हायब्रेशन जाणवत असेल, हिच्यामध्ये काहीच जाणवत नाही. लिटरली इलेक्ट्रिक गाडी चालू आहे असं वाटतं. गाडी चालू आहे का बंद ते पण कळत नाही. आता आम्ही चाललोय पिंपरीमध्ये, कारण महाग बहिणीची माझी अशी डील झाली ती की बहिणीला बरेच दिवस झाला फोन घ्यायचा होता, तर तिला म्हणलं मी तुला फोन घेऊन देतो आणि त्या बदल्यात तू मला फोन घेऊन दे, असं आमचं एक ठरलं होतं महाग नाही का. तर आता बहिणीला फोन घ्यायला चाललोय मी, बट तिला काही असं म्हणजे काय म्हणतात त्याला व्हिडिओ वगैरे तर ते काढत नाही. त्यामुळे तिची अशी काही स्पेशल रिक्वायरमेंट नाही की मला 15 पाहिजे 14 पाहिजे 30, असं काही नाही. तिला फक्त आधीचा 11 Pro आहे, त्याच्यामध्ये स्टोरेजचा प्रॉब्लेम होतोय, तो फक्त वाढवायचा आहे, म्हणजे जास्त GB वाला पाहिजे. सो असं काही रिक्वायरमेंट नाही आहे. तो आता आम्ही चाललोय पिंपरीत त्यासाठी फोन घ्यायला, आणि तिला माहित नाही. आता तिकडे जाऊन मी फोन घेणार आहे, फोन वगैरे घेऊन मग घरी येऊन तिला धप्पा द्यायचा, आणि धप्पा दिल्यानंतर ते आपल्याला फोन घेऊन दिल्यानंतर. मी आलो होतो इथं 7 वाजता आणि चाललोय आता जवळपास वाजलेत 10. आणि मी फोन एवढ्या वेळ झालं आमचं फुल डिस्कशन चालू होतं कुठला घ्यायचा काय घ्यायचा. मग म्हणलं जाऊ दे आता एकदाच लेटेस्ट सिरीज जी चालू आहे तीच घेऊन टाकावी. आणि मग मी फायनली तिला घेतलाय, थांबा सगळं टाकून घेतलंय मी. हा तुम्हाला दिसत असेल असा भागून दिसतोय, तो पर्पल कलरचा 15 Pro हा फोन मी तिला घेतलेला आहे. आता घरी चाललोय आम्ही. भूक तर एवढी लागली, 10 वाजलेत लिटरली, एवढी भूक लागली. ती जागी असेल झोपली असेल काय जागीच असेल, पण तिला जाऊन आपण हा फोन देऊया आणि दिल्यानंतर बघूया. आणि तिला आता मी 15 Pro दिलाय, ठीक आहे. तिला जास्त GB लागत नाही, म्हणजे 256 मध्ये तिचं काम उरकतं नाही का, म्हणजे एवढं आहे तिचं, त्यामुळे 256च घेतलं आहे मी. पण आता तिला मी 15 Pro Max घ्यायला होणार माझ्यासाठी 1 TB. याला म्हणतात बिझनेस. आमच्या पिंपरी चिंचवड मध्ये बघा रोडवर कसले भारी लाइटिंग लावल्यात बघा, असले बल्ब आहेत एकदम भाई दुसऱ्या देशात आल्यासारखं वाटतं. असले बल्ब लावले. अजून पुढं पण आहे, थांब पुढं पण दाखवतो, पुढचे पण भारी. आणि रोड बघा पूर्ण कसं दिसतंय, एकदम भारी. तर मी घरी आलोय आणि रुटीनला काहीच आयडिया नाही की मी घरी आलोय कशासाठी आलोय. मी असं दाखवतो की नॉर्मल ब्लॉग चालू आहे. आता डायरेक्ट ते रूममध्ये जाऊ. आणि आता तुम्ही बघू शकता इकडे अशी रुत्नीची रूम आहे आणि इकडं रुत्नी. कधी संपणार तुझे काय रोज 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 ब्लॉग? अभ्यास करते. अभ्यास नाही करत, काम करते. हो न कुठे दिसना, त्यासाठी गिफ्ट आणलंय मी. धर.
हे थांब माझं ते थांब. दुसरं गिफ्ट आहे हे बघ. हा कोणाचा आहे? हा तुझा आहे. नवीन आहे. आत्ता जस्ट जाऊन आलोय. 15 प्रो. 15 प्रो आहे तो. कसं? आत्ता आपल्या मागच्या आठवड्यात काय बोलणं झालं? तुझं आहे का माझं आहे? तुझा आहे. माझ्याकडे आहे ना हा माझा आपला गरीबाचा पिल्लू आपलं बोलणं असं झालं की आपण सोबत घेणार आहे. सोबत घेणार नाही. त्याच्या आधी असं बोलणं झालं की हा, तू मी मला तुला घेऊन दे. देणार आहे, तू मला द्यायचं पण ते सोबत घेणार आहे. हा बट आता 7 दिवस झाले त्या गोष्टी मला लगेच घेऊन टाकलं. आता तू घेऊन टाक दे मला नंतर. नाही एवढा लवकर मला पॉसिबल नाहीये दादा. एकतर किती जीबी आहे? 256. तुला सफिशियंट आहे 256 GB. पण मी सांगते तू अपेक्षा नको कर, मी लवकर देईल तुला. का? तुझं बजेट फार मोठं हे अरे चिडती राव. असं कुठं असते काय? ह्याला अर्थ आहे. नाही यार, तुझा 1 TB माझा 256 GB. मग काय झालं? मग क्या हुआ? म्हणून तू आता छोटा होता तर यार पण सोबत घ्यायचं होतं दादा आपल्याला. सोबत जाऊ दे आता. बट घेतलंय ते घेतलंय पण असं नाही. आता गाईज तुम्हीच सांगा कमेंट मध्ये. हिनी पण आता मी एवढा महागाचा फोन यायला घेतलाय म्हणलं लगेच घ्यायला पाहिजे ना. मी पण कवर ते 13 Pro Max वर बसायचं. जर आता नवीन टेक्नॉलॉजी अपडेट झाली. इकडे बस. मला दिसत बॉक्स गाडीत आहे. ही जादी मीच करून टाकली कारण मला खूप उत्सुकता लागली होती फोनची की कसा आहे ते. लेटेस्ट जनरेशन आहे त्यामुळे मला पण माहित नाही अजून. घ्यायचं म्हणून घेऊन टाकलं टपक्यात. पण तुला लागणार का एवढा? इकडे दिस ना तू फ्रेम मध्ये जरा पुढे सर ना. तुला लागणार का एवढा? मम्मीला माहिती नाही मम्मीला नाही माहिती. मम्मी आता झोपली त्यामुळे मम्मीला पण नाही सांगितलं मी. म्हणलं जाऊ दे. पैसे होते मला एक ठिकाणचे आलते कंपनीचे. मग मी लगेच घेऊन टाकलं. म्हणलं लवकरात लवकर घेऊन देतो म्हणजे मला पण लवकर भेटेल. आता तुझा फोन आहे किती? प्रेशर दिला 10,000चा फोन आहे आणि मला घ्यायचा तो कितीला जातो माहिती का? काय गाईज कसं आहे बिझनेस? जाऊ दे आता सगळ्या गोष्टी सांगता येत नाही पण आता हे ठरले त्याच्यामुळे द्यावं लागतंय मला पण. लवकर पाहिजे मला आठवड्याभरात. नाही लवकर नाही भेटणार. आता हाय किती वेगळं कंपनी वगैरे काही नाही असं लगेच यायला पाहिजे. अरे चिडती. आणि त्या फोन मधून मी अनबॉक्सिंग मीच केली आणि मीच घेऊन आलो कारण मला अनबॉक्सिंग मी करणार. हा ठीक आहे माझ्या फोनची तू कर काही विषय नाही. बट त्याच्यामध्ये तू फोन उघड दाखव त्यात काय. गॅलरी उघड. गॅलरी देखो गॅलरी. तुझ्या व्हिडिओ सगळं यूज करून ठेवलं तर गाईज आणल्याने मी व्हिडिओ पण काढली लगेच. बघा व्हिडिओ म्हणलं सगळ्यात पहिले जे काही निघायचं ते सगळं माझंच निघेल. त्यामुळं तुला ऑपॉर्च्युनिटी दिली. कसं वाटतंय तुला? थँक्यू सो मच. कशाबद्दल? फोन दिल्याबद्दल? हा तुम्हाला पण द्यायचं आहे. थँक्यू म्हणू नको. लवकर दिल्याबद्दल. हा तुम्हाला पण घ्यायचं आहे लवकर. थँक्यू म्हणताना मला असं खूप कस तरी वाटतं कारण माझे 2 लाख झाले. यस जाऊ दे पण तुझ्या मी लेटच करणार आहे असं पण द्यायला. जाऊ दे. जब हो देर आहे दुरुस्त आहे. कधी घ्यायचं तेव्हा घेतो काही विषय नाही. सेमच असणार आहे ना फक्त त्याचं प्रोसेसर वगैरे जरा अपग्रेडेड आहे. कॅमेराची क्लिअरिटी चांगली मी जी टेस्ट करून पाहिली. मी पण घेणार होतो लवकर. मी पण मे बी लवकरच घेतला असता. बट माझा काय सीन झाला की मी नेमका कॅमेरा घेतला एक 40-50 हजाराचा. त्यामुळं कॅमेरामध्ये युट्यूबसाठी मी स्पेशल कॅमेरा घेतला त्यामुळे इकडे माझे पैसे गेले. हा हिने बड्डेला गिफ्ट घेणार होते. मी नको म्हणलं. मी माझंच घेतला. आता तिच्यावर प्रेशर असं टाकलं की मला फोनच घे डायरेक्ट. जेन्युइनली आता मला सांग एवढा महागाचा फोन आहे एवढे फीचर्स आहे त्याच्यावर क्लिअरिटी भारी फोटो बिटो सगळं प्रोसेसिंग भारी. तू काय करणार आहेस तिथं? तूच दिले गिफ्ट. हा पण तू काय करणारच काय? तू माझ्यासारखं काही युट्यूबला ब्लॉग टाकत नाही किंवा रील्स बनवत नाही किंवा फोटो काढायचे शौक नाही तुला. मला आवडतं मी ठेवेन. गेम पण खेळत नाही पबजी बिबजी असं पण असतं की बाबा गेम खेळेल असं काय असतं तर हे असं हे पण नाही. गेम पण खेळत नाही. हा हिचा प्रॉब्लेम होता स्पेसचा की 64 GB होते. तिचा आधीचा फोन आता 11 Pro होता. सो तिला ती रडत होती लय रडत होती की बाबा मला लवकर फोन घ्यायचा आहे जरा जास्त स्टोरेजचा. लिटरली मी पेनड्राईव्ह पण आणलाय मी घरात येतो दाखवतो एक्सटेंडेड स्टोरेजसाठी. जो मला 64 GB एक्स्ट्रा भेटलं आणि तो जवळपास 3,000ला 3 का 4,000ला पडले. एवढा महागाचा आयफोनचा डेडिकेटेड. म्हणलं OTG असतो ना तो वाला
तिने पण हिचं काम भागलं नाही, त्यामुळे म्हणली मला घ्यायचं म्हणलं कशाला उगाच लांबवायचं आहे, माझं 1 TB मा चालतो, हिचं नाही चालायचं म्हणून घेऊन टाकला. कर तू बी करले आयुष. थँक्यू सो मच. शौर्य कसा आहे फोन? किती रुपयाचा आहे? 2 रुपयाचा. 2 लाखाचा. पप्पाने विकला होता का 2 लाखाचा? 2 रुपयाचा. 2 लाखाचा किती असतात? 2 लाख म्हणजे लय जास्त असते. लय जास्त म्हणजे किती जास्त असतात? 1 लाखाचे बी जास्त असते. काय खरं. तुला कधी घ्यायचा फोन? नगर का? मोठं जागी घेतो. तुझं तू घेतो का? हो. मला कधी देणार तू फोन? देतो कधी तुझा बड्डे आला की. पैसे कुठून आणणार? पैसे मोठं झाले की देते की बाबू. बाबा देणार का पैसे? तू तुझे पैसे? जाऊ दे, घेतो बाबू. ठीक आहे थांबा, आता आपण इकडे आपण याला वायर पण वेगळीच दिली जरा, अशी केबल टाईप वायर आहे रबराची असते, ते खालून तुटणार नाही, वायरी बाहेर येणार नाही. तुझं मागचं काढ दोन्ही साईडला. आता असं हवा, रुतनीची हवा. आता हे चालू आले. नमस्ते इंग्लिश. कुठल्या देशात राहते तू? चायना? अरे नको काढू, ते ठेव, पॅक करून ठेव. कंटिन्यू. हे नियर बडी वय इकडं जाऊ आणतो आपण. तुझं वायफाय बिफाय सगळं चालू कर. कंटिन्यू. असे 2 फोन ठेवायचे. आता इकडचा सगळा डेटा इकडे जाणार टपक्यात. येऊ झाला. आता सगळा डेटा इकडचा इकडे. जवळपास 15-20 मिनटं लागते त्या प्रोसेसला, सगळा डेटा इकडे तिकडे जायला. आणि आता मी जाऊ का? आम्ही जातो आमूच. बघ कसलं दिसतंय. अरे गेलं शिट, दाखवूसपर्यंत गेलं. चार्जिंगचं नाही का? सेटअप फॉर मी. एंटर द पासवर्ड ऑफ ओला आयफोन. सांग आहे का? तू ते ब्लॉग मध्ये नको नाव तर राखत. मग आता मी पासवर्ड चेंज करणार. आता जो पासवर्ड लीक झाला, आता तुझं बँक अकाउंट खाली करणार. मी चेंज करणार ना आता पासवर्ड. जाऊ दे, आता हे होईल डायरेक्ट ऑटोमॅटिक. सो आता आपण इकडे थांबूयात. सो मित्रांनो, तुम्ही सांगा, आता मी एवढा भारी फोन घेऊन दिलाय, ही पण मला दिला पाहिजे. कधीपर्यंत दिला पाहिजे कमेंटमध्ये सांगा. जेव्हा तुम्ही ज्या दिवसाच्या जास्त कमेंट येईल ना, त्या दिवशी ती असं काय नाही. मग हळूहळू कमेंट करा सगळे. माझ्यावर प्रेशर येईल परत. एवढं भारी गिफ्ट. हळूहळू कमेंट करा, एकदम हळूहळू. ओके आता जाऊ द्या. मी आता तिकडे जातो. मला एक मीटिंग आहे, झूम मीटिंग, ती अटेंड करूयात. बघूयात. ऋतूने ऑन डिमांड मला परत कॅमेरा चालू करायला लावलाय, कारण तिला तिचं मनोगत व्यक्त करायचंय. थँक्यू. झालं लवकरच तुझं पण आता येईल, होपफुली लवकर. तू मला विशेष देतास त्यासाठी. थँक्यू. ऑल द बेस्ट. चांगले पैसे कमवून लवकर मला फोन गिफ्ट कर.